बातमी बुलढाण्यातून. बुलढाण्याच्या बिरसिंगपूर या शिवारात शासकीय जमिनीवर गेल्या 25 वर्षांपासून राहणाऱ्या 2 कुटुंबांची घरं कुठलीही पूर्वसूचना न देता जमीनदोस्त करण्यात आली आहे. इथं मॉडेल डिग्री कॉलेज मंजूर झाल्यानं ही कारवाई झाली आहे. 43 अंश तापमानात लहान मुलं, वृद्ध आणि अंध व्यक्तींसह ही कुटुंब आता झाडांच्या सावलीत संसार थाटून आहेत. या जागेचा टॅक्स भरल्याच्या पावत्या असतानाही पोलीस बळाचा वापर करून ही कारवाई केल्याचा आरोप झालाय. पावसाळा जवळ असताना निवारा हिरावल्यानं या कुटुंबांनी आता पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला बुलढाणा शहरातील मॉडेल डिग्री कॉलेजचा प्रश्न जो आहे तो सुटलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर याच जागेवर आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या मॉडेल डिग्री कॉलेजच्या इमारतीचं आज भूमिपूजन करण्यात आलं. ही आनंदाची बाब जरी असली तरी मात्र या ठिकाणी या जागेमध्ये गेल्या 25 वर्षापासून 2 कुटुंब राहत होते. या कुटुंबाला कुठलीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता त्यांचं अक्षरशः संसार जो आहे हा तो उघड्यावर आलेला आहे. त्यांचं अतिक्रमण निष्कासित जे आहे ते शासनाने केलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने केलेलं आहे की सध्या या कुटुंबाचा या परिवाराचं कुटुंब जे आहे ते उघड्यावर आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर आता बुलढाण्यामध्ये जवळजवळ 43 पेक्षा जास्त अंश सेल्सिअस तापमान तापत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांना या झाडाचा कुठं जो आहे तो आधार घ्यावा लागतो. उघड्यावर यांच्या चुली आहेत, उघड्यावर स्वयंपाक करावा लागतो आणि लहान मुलं देखील या ठिकाणी आपण पाहू शकता. हे लहान मुलं आहेत आणि वृद्ध व्यक्ती जे आहेत ह्या दोन्ही डोळ्यांनी अंध व्यक्ती, वृद्ध महिला आहे, यांचा देखील कुठलाही प्रशासनाने विचार न करता, यांची कुठलीही पर्यायी व्यवस्था जी आहे ती न करता यांना या ठिकाणी अतिक्रमण जे आहे ते निष्कासित केलेलं आहे. काय सांगाल तुम्ही, किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहत होता? आम्ही 25 वर्षापासून आहे. किती कुटुंब राहत होते? 2 कुटुंब. बरं, एकूण किती सदस्य आहेत तुमच्या दोन्ही कुटुंबात? आता आमची मुलं बाळ यायची मुलं बाळ पण आता यायची मुलं यायची लग्न झाले मुलं गावात राहतात. काहीच नाही सांगितलंच नाही का आम्हाला काही हे बी नाही दिलं, नोटीस बी दिलं नाही. आलं डायरेक्ट आले त्याने आम्हाला म्हणे की हे धाड टाकल्यावरच केलं आम्हाला. एकदम आम्हाला मारत होते असं दुसरे देत होते. आम्हाला पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही त्यानं. पाणी म्हणे तुम्हाला लागतात पाणी आम्हाला सांगा. आमचं घरात दागिने होते, पैसे होते, पण आम्हाला ते सुद्धा काढू दिले नाही त्यानं आमचे. तसंच आम्हाला घरात जाऊ दिलं नाही त्याने. त्याच्या हाताने सामान काढून त्यानेच असं फेकून दिलं. आमचं रस्त्यावर सामान आहे तिकडं आणि काही इथं पडेल शेतात. हे बी तिकडे फेकून नेऊन टाकत होते. पण मग ते आम्ही म्हणलं की आमचं इथं राहू दे. या भाऊली म्हणलं आम्हाला राहू दे भाऊ, सामान आता कुठं राहणार म्हणलं आता यावर. तर मग या भाऊनं आम्हाला इथं सामान टाकू दिलं शेतावाल्यानं. संदीप वानखडे, पुढारी न्यूज.